पावसाळी अधिवेशनादरम्यान काल झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला जयंत पाटलांसह 23 आमदार अनुपस्थित होते। मविया म्हणून आपण एकत्र आहोत का? आपण एकत्रित मुद्दे मांडतो का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी मवियाच्या एकी संदर्भात बैठकीत खंत व्यक्त केली आहे। यापुढे तीनही पक्षांना एकत्र राहूनच काम करावं लागेल, एकत्रित मुद्दे मांडावे लागतील असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। आपली एकी राज्यभर दिसायला हवी असंही ते म्हणाले। या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह 23 आमदार अनुपस्थित होते। शरद पवार आणि जयंत पाटील हे वैयक्तिक कारणामुळे या बैठकीला येऊ शकले नाहीत अशी माहिती समोर येते। राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसात विरोधकांना म्हणावं तितक्या ताकदीनं प्रश्न उपस्थित करता आले नसल्याची चर्चा आहे। त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक काल आयोजित करण्यात आली होती। मात्र या बैठकीत ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांबाबत कोणतीही थेट चर्चा झाली नसल्याची माहिती मिळते। तर मवियाच्या कालच्या बैठकीत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत आपण पाहतोय। महाविकास आघाडी म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का? हा महत्त्वाचा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांची एकी दिसत नाहीये अशी चर्चा होतीये आणि त्या पार्श्वभूमीवर मवियाची महत्त्वाची बैठक काल आयोजित करण्यात आली होती। मात्र शरद पवार जयंत पाटील यांच्यासह 23 जणांनी या बैठकीला दांडी मारली। महाविकास आघाडी म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का? हा सवाल उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय। आपण एकत्रित मुद्दे मांडतो का? हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। यापुढे एकत्र राहूनच काम करावं लागेल। अधिवेशनात महाविकास आघाडी म्हणून विरोधकांनी एकी दाखवली पाहिजे। राज्यभरात सभा बैठका आंदोलनं एकत्रित झाली पाहिजेत। तर मवियाची एकी राज्यभर दिसायला हवी असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। ऑपरेशन टायगर मधील बंडखोर आमदार नॉट रिचेबल असताना खासदार नॉट रिचेबल असताना देशभरात कुठे कुठे फिरले या संदर्भात एबीपी माझाकडे एक्सक्लुसिव्ह माहिती आली आहे। 17 जूनला सर्व 6 बंडखोर खासदार सकाळी 9 वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटले आणि त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील आपल्या मतदारसंघात गेले। उर्वरित 4 खासदार या 5 दिवसात देशभरात विविध ठिकाणी फिरलेत। खासदार संजय देशमुख, खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे हे सर्व 4 खासदार सोबत होते। या खासदारांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे विश्वासू ॲडव्होकेट निलेश देशमुख सोबत होते। तब्बल 5 दिवस हे 4ही खासदार नॉट रिचेबल होते। पावसाळी अधिवेशनापूर्वी ऑपरेशन टायगरवर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला फैसला करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 6 बंडखोर खासदार मशाल चिन्हावर निवडून आलेत। हे खासदार ठाकरे पक्षाचे असल्याचं मत अरविंद सावंत आणि अनिल देसाईंनी ओम बिर्लांसोबत झालेल्या भेटीत मांडलंय। दरम्यान कायद्याच्या चौकटीत राहूनच न्याय करू असं आश्वासन ओम बिर्लांनी दिलंय। त्याआधी ठाकरेंच्या 6 खासदारांनी अध्यक्षांना भेटून शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत सामील होण्याचं पत्र दिलंय। तसंच डीएमके आणि टीएमसीच्या खासदारांना इंडिया आघाडीपासून वेगळं बसवण्याच्या प्रश्नावरही निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अरविंद सावंत आणि मी आम्ही लोकसभा अध्यक्ष आदरणीय ओम बिर्लाजींची भेट घेतली। आम्ही त्यांना हेच नमूद केलं की संविधानामध्ये ज्या गोष्टी आहेत, संविधानातल्या तरतुदी त्या तंतोतंत पाळाव्यात, त्याचं पालन व्हावं। कुठेही अशा प्रकारचं उल्लंघन जे या लोकांनी केलं आहे त्याला कुठेतरी थारा मिळू नये, त्याला कुठेतरी चालना मिळू नये, ज्याने लोकशाही, देशाची लोकशाही धोक्यामध्ये आहे की अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह उभं राहता कामा नये। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या शासकीय महिला आणि पुरुषांसाठी महत्त्वाची। लाडकी बहीण योजनेत अनियमितता झाल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे। या योजनेचा 12,415 शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचं लेखी उत्तरात सरकारनं म्हटलंय। अपात्र लाभार्थ्यांची सुमारे 165 कोटींचा लाभ घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे। सोबतच पुरुष लाभार्थ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला असून त्याची वसुली सुरू आहे अशी माहिती विधानसभेत देण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल केली जाणार आहे। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे। ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही त्यांचाही लाभ थांबवण्यात आल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे।
राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, धाबे, इटरीज आणि ज्या ठिकाणी अन्न प्रक्रिया केली जाते त्यांनी नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. त्याचं जर उल्लंघन केलं तर त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही असा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलाय. तसेच हॉटेल्सनी ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी हे मोफत देणं गरजेचं आहे, तसा बोर्ड त्यांनी समोर लावावा, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. ग्राहकांसाठी मोफत पिण्यायोग्य पाणी पिण्याचं प्रोव्हाइड करणं, मोफत देणं अपेक्षित आहे. सुरक्षित पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे. आमच्याकडं पिण्याचं नाही, फक्त बॉटल वॉटर आहे आणि ते पे विकत घ्यायला असं बंधनकारक करता येत नाही. इट विल बी व्हायलेशन आणि अशावेळी आम्ही कारवाई करणार आहोत. तसे आम्ही त्याच्यावरती बोर्ड लावा अशाने त्यांना सांगितल्या आदेशामध्ये त्यांना बोर्ड लावावे लागतील, त्याप्रमाणे करावं लागेल. आणि कुणी मागितलंच त्यांना सांगावं लागेल की आमच्याकडं पोर्टेबल ड्रिंकेबल वॉटर आहे, ते तुम्ही पिऊ शकता. त्याच्यानंतर त्यांनी डिमांड केली तर त्यांना द्यावं. इट्स ऑप्शनल, इट्स नॉट कंपल्सरी. राज्य सरकार एकीकडे शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी मोफत वीज देण्याच्या मोठ्या घोषणा करत आहे, पण दुसरीकडे भंडाऱ्यात महावितरणच्या ढिसाळ कारभाराचं एक गंभीर प्रकरण समोर आलंय. भंडारा तालुक्यातून साहुली आणि जुनी पिंपरी गावात महिनाभरापूर्वी आलेल्या वादळात वीज वाहिन्या आणि विजेचे खांब कोसळले होते. मात्र महिना उलटला तरी महावितरणला हे खांब आणि विजेच्या वाहिन्या पुन्हा जोडता आलेल्या नाहीत. या ढिसाळ कारभारामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. आधीच पावसाला विलंब झालाय आणि त्यातच वीज नसल्यानं पिकांना पाणी देण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. परिणामी पिकं करपून गेली आहेत आणि त्यामुळे 4 दिवसात वीज दिली नाही तर आत्महत्या करेन असा उद्विग्न इशारा साहुली येथील एका शेतकऱ्यानं दिला आहे. महिनाभरापूर्वी साहुली आणि जुनी पिंपरी परिसरामध्ये अक्षरशः चक्रीवादळाचा प्रकोप झाला आणि त्यामध्ये अनेक वृक्ष कोलमडले, वीज प्रवाहित पोल कोसळलेत आणि विजेच्या तारा तुटल्यात. मात्र महिनाभरापासनं आता महावितरणकडनं त्या वीज पुरवठा अजूनही दुरुस्त झालेला नाही. त्यामुळे शेत शिवारामध्ये वीज पुरवठा खंडित आहे आणि या शेतांमध्ये असलेलं बागायती उत्पादन अक्षरशः खराब झाल्याचं चित्र या झाडालाच लागल्याचं दिसते. शेतकऱ्यावर एक मोठं आर्थिक संकट उभं टाकलेलं. आपल्यासोबत या गावातील बागायतदार शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. 28 मे 2026 चक्रीवादळामुळे वीज पुरवठा खंडित झाला. त्याच्यामध्ये 25 मे ला माझी गाठवल, काळले, अजून भेंडी यांची लागवड केली, परंतु पाणी न मिळाल्यामुळे तो बीज माझ्या 30 ते 35 हजाराच्या बीजाची नुकसान झाली व ते पीक वापलेलं नाही. आणि हे बागायतीमध्ये असलेले वांग्याचे पीक हे पुन्हा गळून पडलेले आहे. त्याच्यामुळे मी आर्थिक संकटामध्ये सापडलो व हे 4 दिवसाच्या आतमध्ये जर महावितरणाने लाईन दुरुस्त जर नाही मिळाली तर मी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होईल. शेतकऱ्याची हृदयद्रावक परिस्थिती या साहुलीमध्ये बघायला मिळतात. हे एक शेतकरी नाही, असे शेकडो शेतकरी आहे ज्यांच्याकडे आता ही परिस्थिती उद्भवली आहे, हे बघायला मिळत आहे. प्रशांत देसाई, एबीपी माझा, साहुली शेतशिवार, भंडारा. 28 मे 2026 ला जे चक्रीवादळ आलं होतं ते एवढ्या प्रचंड प्रमाणात होतं की साहुली वितरण केंद्रामध्ये एसटी उच्च दाब वाहिनीचे 47 पोल आणि लघुदाब वाहिनीचे 91 पोल असे कोलमडून चक्रीवादळाने पडले. उच्च दाब वाहिनीचे 47 पोल पैकी 30 पोल उभे करून डीपी स्ट्रक्चर उभे केले आणि 17 पोल एसटी पोल उभे करायचे बाकी आहेत. ते आम्ही येत्या रविवारपर्यंत पोल उभे करण्याचं काम कंप्लीट करूया.